आज सुबह 11:30 बजे विरोधी पक्षनेता आमदार अंबादास दानवे इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कि 10 बजे मैं पक्ष प्रवेश करूंगा, ऐसी मीडिया के माध्यम से न्यूज चलाई गई। अब 11 बजे के ऊपर का समय हो गया है, मैंने किसी भी प्रकार का पक्ष प्रवेश नहीं किया। इस तरह के फेक न्यूज चलाने वाले न्यूज चैनल पर मैं मानहानि का दावा करूंगा, ऐसे स्पष्ट शब्दों में पक्षांतर की चर्चा को उन्होंने फुल स्टॉप दिया है। न्यूज चैनल मीडिया अपने टीआरपी बढ़ाने के लिए गलत खबरें फैलाती है। मैं 30 सालों से भी अधिक वर्षों से शिवसेना पक्ष में कार्य करने वाला शिव सैनिक हूँ। पद आते हैं जाते हैं, ये मैंने खुद अनुभव किया है। ऐसे में डगमगाने वाला कार्यकर्ता नहीं हूँ और शिवसेना नेता चंद्रकांत खैरे और मुझ में कोई वाद विवाद नहीं है। मैं पक्ष के लिए कार्य करने वाला कट्टर शिव सैनिक हूँ, ऐसा स्पष्ट शब्दों में विरोधी पक्ष नेता आमदार अंबादास दानवे इन्होंने पत्रकार परिषद में स्पष्ट किया। मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला। ठीक आहे, मी तर कारवाई करायला भाग पडेल ज्यांनी ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी रीतसर मी आता थोड्याच वेळात मी माझ्या लीगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीतसर 1 तासाभरातच मी मेल पाठवणार आहे ज्या ज्या चॅनलने अशा पद्धतीने केलं। त्यामुळे अशा प्रकारच्या खोटारड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात। विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे। मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही। ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली, मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे। त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही। त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्या माझी मानहानी करणार आहे। माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणारे असं माझं स्पष्ट। नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? तुम्ही काय सगळे लोक खुश असतात? तुम्हाला कोणतं बीट दिलं जातं, कोणत्या चॅनल तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा उलागला। आज मी एका संपादकाला फोन केला, तो म्हण मी आजच्या दिवसाच उद्या दुसऱ्या चॅनलचा संपादक उलागलो नाही। हे तुमचं चालतं, पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पण उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते, नंतर रोज रोज थोडी नाराजी असते। तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांकडून? विरोधकाकडून नाही, तुमच्या चॅनलकडून। विरोधक कोणी काय बोल? कोणता विरोधक बोला सांगा? चला, शिंदे गटाच्या एखादा माणूस बोलला का? ऐकून घ्या, शिंदे गटाच्या एखादा माणूस बोलला, भाजपचा आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार, कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार। रावसाहेब दानवे काय बोलले? भाजपचे अरे मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो, मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे। त्याच्यामुळे काय म्हणणं असं आहे की तुमची आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी। विचार जुळतात। शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं अलायन्स होती ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते। सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो। त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय? आमचं स्वतंत्र शिवसेनेचं, आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाण आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे। मी उतरलेलो आहे प्रचारात। अजून 1.5 महिन्याचा काळ आहे। संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे, 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला। 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे। आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे माझा। फार मोठा मतदारसंघाने 8 दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल। आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे, इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करता येतो, ही शिवसेनेची ताकद आहे। त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं, पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केलाय। मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय ना आणखी पुन्हा करणार आहे। आणि मला महाराष्ट्रात फिरायचंय आणखी सगळीकडे, स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडे। सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे कोणतेही मतभेद नव्हते। त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय मागितलं म्हणजे मतभेद असतं नाही। खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे। आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो।